माझी नार्को टेस्ट करण्याची तयारी, मात्र आरोप निष्पन्न न झाल्यास दमानियांनी गप्प घरी बसून संन्यास घ्यावा. पुणे अपघात प्रकरणात दमानियांचं आव्हान स्वीकारत अजितदादांचं प्रत्युत्तर. पुणे अपघात प्रकरणातील अजित पवारांवरील आरोप खोटे ठरल्यास संन्यास घेण्यास तयार. दमानियांना अजितदादांचं आव्हान स्वीकारलं. नार्को टेस्ट कधी करणार, दादांनी सांगावं, मी प्रश्न पाठवेन. दमानियांचा खोचक टोला. दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, कुणाच्या फायद्यासाठी दमानियांचे आरोप, खुलासा करणार. सूरज चव्हाणांचा इशारा, तर चव्हाणांनी 24 तासात माफी मागावी. दमानिया संतापल्या. पुणे अपघात प्रकरणात महत्त्वाची अपडेट. डॉक्टरांना धमकावल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी. अल्पवयीन आरोपीऐवजी आईचं ब्लड सॅम्पल घेतलं, सूत्रांची माहिती. ससूनमधील डॉक्टर अजय तावरेंसह शिपाई अतुल घटकांबळेचं वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निलंबन, तर डॉक्टर श्रीहरी हळणोरवर बडतर्फची कारवाई. आरोपीचे ब्लड सॅम्पल फेरफार केल्याचा आरोप. ससूनचे डीन विनायक काळेंना सक्तीच्या रजेवर पाठवलं. डॉक्टर पल्लवी सापळेंच्या चौकशी समितीत अहवालात शिफारस. अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता चंद्रकांत मस्केंकडे अतिरिक्त कारभार. आव्हाडांना मनुस्मृती आंदोलन भोवलं. महाड पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात 2 गुन्ह्यांची नोंद. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्यासह आव्हाडांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. कुठल्याही अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकाचा समावेश होणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट. तर रोज खोटं बोलून नरेटिव्ह तयार करणाऱ्यांचा खोटेपणा उघड पाडू, फडणवीसांचा आव्हाडांवर निशाणा. जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं उद्या राज्यभर आंदोलन. महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याने राजकीय वर्तुळात आव्हाड निशाण्यावर. आव्हाडांनी महाडलाच बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी. स्टंटबाजीत पोस्टर फाडून मूर्खपणा केला, मिटकरींचा हल्लाबोल. तर आमच्याकडून अनावधानाने झालं, लीन होऊन माफी मागतो, आव्हाडांकडून स्पष्ट. शरीरातून मनुस्मृती घालवण्याचा प्रयत्न, मात्र मनातून मनुस्मृती गेली का? प्रकाश आंबेडकरांकडून जितेंद्र आव्हाडांच्या कृतीचा निषेध. राजकीय आरोपांची लढाई थेट न्यायालयापर्यंत. मुख्यमंत्री शिंदेंची संजय राऊतांना मानहानीची नोटीस. अब आएगा मजा, असं म्हणत संजय राऊतांचा पलटवार.